झाले असतील त्यांच्या मुलांना त्या म्हाताऱ्यांना त्यांच्या मुलावर सोडू नका आणि म्हातारे असतील त्यांना पोषणाची जबाबदारी सरकारची आहे। ही बाबासाहेब मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे। आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या 5 मूलभूत गरजा आहेत। ह्या प्रत्येक जिवंत माणसाला 15 लाखाची घोषणा असेल, 2 कोटी रोजगाराची घोषणा असेल, अशा अनेक योजना असतील की आमची सरकार आली तर आम्ही काय काय करणार ह्या मोठ्या मोठ्या घोषणा देऊन जे या देशामध्ये भाजपची सरकार आली परंतु आपण पाहतो आज ती भाजपची किंवा केंद्राची सरकार म्हणायला आहे। सवाल माझा हा आहे केंद्र सरकारला का या देशामध्ये तुम्ही खरंच गोरगरिबाच्या हिताचे कायदे केले असतील, गरीबाकरता योजना आणल्या असतील तर हे रद्द प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचली आहे। 4G 5G निघालेला आहे। प्रत्येक युवकांच्या हातात 5G मोबाईल आहे। त्याला कळतं मोदी काय काय करतं, देवेंद्र काय करतं, एकनाथ काय करतं हे सर्व लोकांना कळत आहे। हे रद्द फिरवून तहसीलदारला बिडीला गावागावात फिरवून तुमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणे काही गरज नाही। हा पैसा कोणाचा जे रद्द फिरून राहिले? नरेंद्र मोदी रोज तुझ्या विमानामध्ये बसून या देशाच्या त्या देशाच्या फेऱ्या मारतो। पैसा मोदीच्या बापाच्या, देवेंद्रच्या बापाच्या, एकनाथच्या बापाच्या, हा पैसा तुमच्या आमच्या कामातून निर्माण कष्टाचा पैसा आहे। अरे रोज सकाळी उठल्यानंतर आमच्या घरची बाई माचीस पेटवते, त्या माचीसच्या 1 रुपयाची माचीस घेतो आम्ही, त्याच्यावर टॅक्स भरतोय, आंघोळ करतो, साबण घेतो, साबण टॅक्स भरतो, रस्त्याने चालतो रस्त्याच्या रोड टॅक्स भरतो, टोल टॅक्स भरतो, कर्ज काढून घर बांधतो, घराचा टॅक्स भरतो, पाणी पितो पाण्याचा टॅक्स भरतो, लाईन वापरतो लाईनचा टॅक्स भरतो। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या प्रत्येक वस्तू वापरतो त्याच्यावर टॅक्स भरून आम्ही पैसा जमा करतो। एवढ्यानं भागलं नाही, ज्या वस्तू आमच्या जीवनात वस्तू आहेत दया दुधावर आणि तांदळावर सुद्धा 5% जीएसटी भरतो, टॅक्स भरतो। काय काय दिवसा ढवल्या ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार ते कोण्या बसमध्ये आणि रेल्वे स्टेशन ट्राफिक मार घेतात, ते तर चोऱ्या करतात। पण या देशाची राज्य केंद्र सरकार आणि या राज्याची राज्य सरकार दिवसा ढवल्या आमच्या खिसे कापण्याचे जेब कापण्याचे आपल्या दिसणार नसतील। याशिवाय आपले विरुद्ध दुर्दैव काय? हे दुर्दैव आमच्या आणि तुमचं की एवढ्या 9 वर्षांमध्ये आम्ही समजलं नाही तरी मोदी 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 म्हणून त्याला आम्ही डोक्यावर घेतलं। ज्या बाबासाहेबांना डोक्यात घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं नाही, पण या मोदीला 2014 पासून आपल्या डोक्यावर घेतलं। या डोक्यावरून त्याला आता पायाखाली लाथेखाली तुळ्याची भेट आज आपल्या समोर आलेली आहे। सर्व बंधू आणि भगिनी, ही जनसंघर्ष यात्रा 20 नोव्हेंबर 2023 पासून या आरक्षणाचे जनक शाहू महाराज भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांच्या कर्मभूमीपासून तर 18 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब यांनी दीक्षा दिल्या, दीक्षाभूमीपर्यंत नागपूरपर्यंत हा मोर्चा ही जनसंघर्ष यात्रा शेवटच्या 18 तारखेला नागपूरला होणार आणि 18 तारखेला चाचा नेहरू बालभवनपासून तर टेकडी पॉईंटपर्यंत हा मोर्चा एक भव्य असा मोर्चा काढून ही जनसंघर्ष यात्रा तिथे समारोप होणार आहे। बघून ही यात्रा कशासाठी याच्याचा आपण सर्व विचार केला आहे तर जे काही कामगार बसतात इतर व्यक्तींनी मार्गदर्शन केलेलं आहे की कामगारचे जे 44 कामगार कायदे संघर्ष करून जे मिळवले होते ते 44 कायदे कामगार रद्द करून 4 कोटमध्ये त्यांना आणले गेलेले आहे। या देशामध्ये जो काही असंघटित कामगार आहे, अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी कर्मचारी असतील, आशा वर्कर असतील, गटप्रवर्तक असतील, शालेय पोषण आहारच्या आमच्या भगिनी असतील, MSCBमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, ग्रामपंचायतमध्ये काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी असतील, त्याच्यावर संपूर्ण जो असंघटित कामगार आहे यांची एकच मागणी आहे का यांना किमान 26,000 रुपये वेतन मिळालं पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्याला दर्जा मिळावं आणि किमान वेतन लागू करावं ही महत्त्वाची एक मागणी आहे। दुसरी मागणी त्यांची अशी आहे की म्हातारपणामध्ये स्वाभिमानानं जीवन जगता यावं म्हणून एक मासिक पेन्शनचा कायदा करण्यात यावा। ह्या 2 प्रकारच्या महत्त्वाच्या पेन्शन आपण का बरं मागतोय का या देशामध्ये या राज्यामध्ये जे आपण संविधान चर्चा करतो त्या संविधान चर्चेमध्ये लिहिलेलं आहे कलम 38 म्हणते बच्चों को पढ़ाई जवानों को काम, आर्थिक अपंग को आर्थिक सहायता देने की जबाबदारी सरकार की है। जे म्हातारे झाले असतील त्यांच्या मुलांना त्या म्हाताऱ्यांना त्यांच्या मुलावर सोडू नका। जे काही आर्थिक अपंग आणि म्हातारे असतील त्यांना पोषणाची जबाबदारी सरकारची आहे। ही बाबासाहेबांची घटना म्हणते। मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे। आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या 5 मूलभूत गरजा आहेत। ह्या प्रत्येक जिवंत माणसाला मिळालं पाहिजे। पण आज या देशात आणि या राज्यात मिळतो काय हा खरा प्रश्न। मग आज या पूर्ववक्त्यांनी सांगितलं का 2014च्या पहिल्याची स्थिती 2014 पासून या देशात आलेली परिस्थिती याचा सुद्धा आपण विचार केलं की 2014 मध्ये वेगवेगळ्या भूतापा मारून जनतेला फसवून मोठ्या मोठ्या घोषणा देऊन मग ते
15 लाखाची घोषणा असेल, 2 कोटी रोजगाराची घोषणा असेल, अशा अनेक योजना असतील की आमची सरकार आली तर आम्ही काय काय करणार, ह्या मोठ्या मोठ्या घोषणा देऊन जे या देशामध्ये भाजपची सरकार आली, परंतु आपण पाहतो आज ती भाजपची किंवा केंद्राची सरकार म्हणणार सुद्धा आज आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहतो एक आता रथ फिरत आहे. प्रत्येक जिल्हा सर्व कलेक्टर ऑफिस मध्ये संपूर्ण गाड्या थांबलेल्या आहेत. तिथं आपण पाहतो मोदी सरकारची हमी, केंद्र सरकारची नाही किंवा भारत सरकारची नाही, मोदी सरकारची हमी. कशाची हमी? म्हणजे मोदी सरकारनं या देशामध्ये गोरगरिबाकरता कोणकोणत्या योजना आणल्या त्या रथाच्या मार्फत या तुमच्या तालुक्याचे तहसीलदार असतील, डेप्टी कलेक्टर असतील, BDO असतील, हे अधिकारी आता प्रचार करायला लागले कोणाच्या? त्या मोदीच्या. ही अवस्था या देशात आहे. सवाल माझा हा आहे केंद्र सरकारला का या देशामध्ये तुम्ही खरंच जर गोरगरिबाच्या हिताचे कायदे केले असतील, गोरगरिबाकरता योजना आणल्या असतील तर हे रथ फिरवायची गरज काय? अरे या देशात प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचली आहे. 4G 5G निघालेला आहे. प्रत्येक युवकांच्या हातात 5G मोबाईल आहे. त्याला कळतं मोदी काय काय करतं, देवेंद्र काय करतं, एकनाथ काय करतं, हे सर्व लोकांना कळत आहे. हे रथ फिरवून तहसीलदारला BDOला गावागावात फिरवून तुमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणे काही गरज नाही. हा पैसा कोणाचा? जे रथ फिरून राहिले नरेंद्र मोदी रोज तुझ्या विमानामध्ये बसून या देशाच्या त्या देशाच्या फेऱ्या मारतो. पैसा कोणाचा? मोदीच्या बापाच्या, देवेंद्रच्या बापाच्या, एकनाथच्या बापाच्या. हा पैसा तुमच्या आमच्या घामातून निर्माण कष्टाचा पैसा. अरे रोज सकाळी उठल्यानंतर आमच्या घरची बाई माचीस पेटवते. त्या माचीसने 1 रुपयाची माचीस घेतो आम्ही, त्याच्यावर टॅक्स भरतोय. आंघोळ करतो, साबून घेतो, साबून टॅक्स भरतो. रस्त्याने चालतो, रस्त्याच्या रोड टॅक्स भरतो, टोल टॅक्स भरतो. कर्ज काढून घर बांधतो, घराचा टॅक्स भरतो. पाणी पितो, पाण्याचा टॅक्स भरतो. लाईन वापरतो, लाईनचा टॅक्स भरतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या प्रत्येक वस्तू वापरतो त्याच्यावर टॅक्स भरून आम्ही पैसा जमा करतो. एवढ्यानं भागलं नाही, ज्या वस्तू आमच्या जीवनावश्यक वस्तू आहेत, दया, दुधावर आणि तांदळावर सुद्धा 5% जीएसटी भरतो, टॅक्स भरतो. काय काय भरत नाही आम्ही. दिवसा ढवल्या ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार ते कोण्या बसमध्ये आणि रेल्वे स्टेशन पाकिट मार फिरतात, ते तर चोऱ्या करतात. पण या देशाची राज्य केंद्र सरकार आणि या राज्याची राज्य सरकार दिवसा ढवळ्या आमच्या खिसे कापण्याचे, जेब कापण्याचे काम करत आहे. परंतु ते जर आपल्या उघड्याजवळ आपल्याला दिसणार नसतील, याशिवाय आपले दुर्दैव काय? हे दुर्दैव आमच्या आणि तुमचं की एवढ्या 9 वर्षांमध्ये आम्ही समजलं नाही तरी मोदी 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 म्हणून त्याला आम्ही डोक्यावर घेतलं. ज्या बाबासाहेबांना डोक्यात घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं नाही, पण या मोदीला 2014 पासून आपल्या डोक्यावर घेतलं. या डोक्यावरून त्याला आता पायाखाली, लातेखाली तुळ्याची भेट आज आपल्या समोर आलेली आहे. येणारा वर्ष आहे 2024, हा महत्वाचा 2024चा वर्ष आहे. तुमच्या समोर प्रत्येकाला त्या घटनेत दिलेला अधिकार आहे. या देशाच्या गरीबाचा गरीब असेल त्याला 1 मत देण्याचा अधिकार आहे. मग नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान असेल त्याला सुद्धा 1च मत देण्याचा अधिकार आहे. फक्त या मतदानामध्ये समानता आहे, बाकी सर्व गोष्टींमध्ये विषमता आहे. आशा वर्करचा पगार किती, शालेय पोस्टाचा पगार किती, 2 आणि 2.5 रुपये महिन्यामध्ये काम करा, तुम्ही सेवा करा. अंगणवाडी सेविकेचा 150 पासून आता 10,000 पर्यंत. आशा वर्करला त्यांना संप केला, आशा वर्करचा मानधन वाढवलं सांगितलं. तो तानाजी सावंत नावाचा आरोग्य मंत्री त्यांनी घोषणा केली 7,000 आणि गट बघितला 10,000 वाढवतो म्हणून. घोषणाच विधानसभेचा सत्र संप देत आहे, पण तो अजूनपर्यंत GR निघाला नाही. अंगणवाडीच्या आमच्या भगिनी 4 डिसेंबर पासून संपावर बसलेल्या आहे. सरकार त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही. ही अवस्था जर आमच्या समोर असेल तर आम्ही जगायचे काय? बस 2 मुद्दे तुमच्या समोर घेतो फक्त आणि ते थांबणार आहे. वक्ते म्हणतात बोला, परंतु हा जो संपूर्ण याला कारभार आहे, ही जी भांडवलशाही समाज व्यवस्था आहे, या समाज व्यवस्थेचे दुष्परिणाम तुमच्या आमच्या गोरगरिबावर का होत आहे याचा सुद्धा आपण विचार केलाय. एका वक्त्याने बोलला आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था. या राज्यामध्ये 62,000 शाळा अदानी आणि अंबानीला चालवण्या करता देत आहेत आणि या राज्यातल्या 14,000 शाळा समाजन होत आहे. समाजन कशा करता? ज्या शाळेची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे त्या शाळेचा समायोजन. आज आम्ही त्या जिल्ह्यातून आलो, आम्ही त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक ग्रामपंचायत 5-5, 6-6 पाडे आहेत, 5-5 किलोमीटर अंतर आहे. 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा 5 किलोमीटर पायी शिकायला जाणार आहे का? म्हणजे गरिबांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित करण्याची धोरणं या सरकारनं आखलेलं आहे. तरी आपण पाहतो या राज्यामध्ये शिक्षकाच्या संघटना असतील किंवा पालक वर्ग असेल, एकही रस्ते उतरायला तयार नाही.
आणि ही अवस्था येत आहे। आरोग्याची यंत्रणा त्याच पद्धती झालेली आहे। यांनी त्या यांनी मदत केलेली आहे भांडवलशाही समाज व्यवस्थेत का सरकारी जे काही कारखाने असतील, दवाखाने असतील, जिल्हावार शाळा असतील, याला हेतुपूर्वक बदनाम करायचं। शिक्षकांच्या भरत्या करायच्या नाही, डॉक्टरच्या भरत्या करायच्या नाही, डॉक्टर असेल तर औषध नाही, औषध असेल तर डॉक्टर नाही, ही अवस्था निर्माण करायची। इथं दवाखाने बंद झाले, शाळा बंद झाल्या, कोणी पालकांनी कोणी रस्ता उतरू नये या प्रकारची धोरणे सरकारने केली। असा या देशातील शेतकरी, कामगार, आम जनता विरोधी या केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात ही संघर्ष यात्रा निघालेली आहे। आणि या संघर्ष यात्रेत येणाऱ्या 2024 मध्ये या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचा संकल्प आजच्या या सभेत आपण करावा या प्रकारची विनंती करतो। इथं थांबतो। इन्कलाब जिंदाबाद। सर्वांना जय भीम, जय सेवा।